औरंगजेब आपल्या सैन्यासह महाराष्ट्रात येऊन पोहोचण्यापूर्वीच त्याच्या हुकमाने मोगली फौजांनी मराठी राज्यावर अनेक बाजूंनी चढाई आरंभली होती। यावेळी औरंगजेबाने शेजादा आझम, बहादूर खान, चीन खुलीज खान, हसन अली खान इत्यादी अनेक सरदार मराठ्यांवर पाठवले। मोगलांच्या हालचालींना अधिक वेग यावा यासाठी लवकरच बादशाहने पुढे सरकून 22 मार्च 1682 रोजी औरंगाबादेत छावणी केली। हसन अली खान 20,000 घोडदळ व 15,000 पायदळ अशा मोठ्या फौजेनिशी स्वराज्याच्या उत्तर कोकण प्रदेशात घुसला। त्याने पुढे होऊन कल्याण भिवंडी जाळली। यावेळी संभाजी महाराज दंडा राजपूरची सिद्धीवरील मोहीम चालवित होते। खानाने कल्याण भिवंडी घेतल्याचे समजताच ते जातीने सैन्य घेऊन त्याच्या समाचारासाठी आले। त्यांचे हल्लेवर असण्याची टंचाई यामुळे शेवटी खानाला कोकणातून माघार घ्यावी लागली। याच वेळी बादशाहचा दुसरा सरदार बहादूर खान हा मराठी राज्यात घुसला होता। त्याने शिवापूर हे जाळलं। यापेक्षा अधिक तो काही साध्य करू शकला नाही। मार्च 1682 मध्ये बादशाहने नाशिक बागलाण भागातील मराठ्यांचे किल्ले घेण्यासाठी आपल्या फौजा पाठविल्या। नाशिक जवळच्या रामशेच्या किल्ल्यास शहाबुद्दीन खान उर्फ गाझीउद्दीन फिरोजजंग याने वेढा घातला। पण रामशेच्या किल्लेदाराने मोठ्या पराक्रमाने प्रतिकार केल्याने शहाबुद्दीन खानाचे काही चालले नाही। त्याला माघारे बोलावून बादशाहने खानजान बहादूर कोकलताश याला रामसेजवर पाठवले। पण त्याचाही त्या किल्लेदारासमोर इलाज चालला नाही। तो असफल झाल्यावर बादशाहने कासिम खान किरमाणी हा आपला तिसरा सरदार रामशेजवर पाठविला। पण त्यालाही तो किल्ला घेण्यात यश आले नाही। दरम्यान अहमदनगर भागात मराठी फौजा पसरल्या होत्या। त्यांचा बिमोड करण्यासाठी बादशाहने बक्षी रहुल्ला खानास रवाना केले होते। मराठी राज्य व आदिलशाही राज्यांच्या सीमेवर छावणी करण्यासाठी शेजादा आझम याची नेमणूक केली गेली होती। आदिलशाहकडून मराठी राज्याकडे काही मदत येऊ नये म्हणून बादशाहने ही योजना आखली होती। सीमेवरील आपल्या तळावरून शेजादा मराठी मुलकात मोहिमा काढू लागला तेव्हा मराठ्यांनी बातमी राखून त्याच्या गैरहजेरीत त्याच्या तळावरच हल्ला चढवून मोठी दामधूम माजवली। दरम्यान अहमदनगर भागात मराठ्यांच्या आक्रमणाचा जोर पुन्हा वाढल्याने म्हणजेच मोहजमचा पुत्र शेजादा मोयुद्दीन या ससैन्य तिकडे पाठवावे लागले। नोव्हेंबरात बादशाहच्या हुकुमाने रणमस्त खान हा सरदार घाट उतरून कल्याण भिवंडीच्या प्रदेशात आला। त्याने कल्याणला छावणी केली तेव्हा त्याच्यावर खुद्द संभाजी महाराजांनी हल्ला चढून त्याची दानादान उडवली। शेवटी बादशाहचा दुसरा सरदार रहुल्ला खान त्याच्या मदतीस धावला आणि त्याने रणमस्त खानाचा बचाव करून त्याच कसेबसे घाटावर आणले। घाट चढीत असता मराठ्यांचा सेनानी रुपाजी भोसले याने मोगली सैन्यावर हल्ला चढविला आणि पद्मसिंग इत्यादी अनेक मोगल अधिकारी व बऱ्याच सैन्य गारद केले। याच सुमारास शेजादा आझम आपली फौज घेऊन कोल्हापूरपर्यंत मराठी मुलकात घुसला। तेव्हा सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला करून त्यास परतवून लावले। सन 1683 साली बादशाहने मराठी राज्यावर निकराचे हल्ले सुरू केले होते। अनेक सरदारांच्या मोहिमा पाठवल्या गेल्या होत्या, पण त्यापैकी मुअज्जमची दक्षिण कोकणातील मोहीम, शहाबुद्दीन खानाची उत्तर कोकणातील मोहीम या दोन मोहिमा फार महत्त्वाच्या होत्या। शहाबुद्दीन खानाने पुण्याच्या बाजूने उत्तर कोकणात उतरून उत्तरेकडून दक्षिणेकडे मुलूक जिंकीत जायची व मुअज्जमने बेळगावच्या बाजूने दक्षिण कोकणात उतरून दक्षिणेकडून उत्तरेकडे मुलूक काबीज करत जायचे। अशा प्रकारे दोन्ही फौजांनी सर्व कोकण जिंकून घेऊन एकत्र यायचे अशी बादशाहने भव्य आखणी केली होती। त्याप्रमाणे दोन्ही सेनांची रवानगी बादशाहने केली। शेजाद्याजवळ प्रचंड फौज होती। पोर्तुगीज साधनांमध्ये शेजाद्याच्या फौजेत 40,000 घोडदळ, 16,000 पायदळ, 1900 हत्ती व 600 उंट इतके सैन्यबळ असल्याची नोंद आहे। अशी प्रचंड फौज घेऊन शेजादा रामघाट मार्गे दक्षिण कोकणात उतरला। तो उतरत असताना मराठ्यांनी त्यास प्रतिकार केला। यावेळी संभाजी महाराजांची साष्ट व बारदेश या पोर्तुगीज प्रदेशात स्वारी चालू होती। त्यांना बादशाहच्या कोकणातील दोन्ही मोहिमांची वार्ता समजताच पोर्तुगीजांवरील साष्ट बारदेश प्रदेशावरील मोहीम आटोपती घेऊन ते रायगडाच्या बचावासाठी तिकडे निघून गेले। शेजाद्याच्या फौजेशी गनिमी काव्याने लढण्याचे काम त्यांनी कवी कलशांवर सोपवले। शेजाद्याच्या फौजेवर गनिमी काव्याने लढण्याचे काम त्यांनी कवी कलशावर सोपविले। शहाबुद्दीन खान पुण्याहून कोकणात उतरला, पण तो येण्यापूर्वीच संभाजी महाराज रायगडाकडे आल्याने तो कोकणात फारशी हालचाल करू शकला नाही। रायगडाच्या परिसरातील निजामपूर नावाचे एक खेडे त्याने जाळले आणि तो बादशाहकडे परत गेला। बादशाहने त्यास गाझीउद्दीन खान बहादूर ही पदवी दिली। तिकडे दक्षिण कोकणात सुद्धा मालवण, वेंगुर्ले, कुडाळ ही मराठी गावे उद्ध्वस्त करण्यापलीकडे शेजारीच्या पदरात काही पडले नाही। तेवढ्यात मोगली फौजेत रसदेची टंचाई सुरू झाली। सुरतेहून अन्नधान्याची रसद घेऊन आलेली जहाजे मराठ्यांनी मधल्यामध्येच लुटून घेतली
त्यामुळे मुघल सैनिक उपाशी मरू लागले. शेवटी माघार घेऊन घाटावर सुरक्षित जाण्याचा निर्णय शेहजाद्याने घेतला. या माघारीत उपासमार, रोगराई व मराठ्यांचे हल्ले यामुळे मोगली फौजेचे अतोनात हाल झाले. हजारो सैनिक व जनावरे मृत्युमुखी पडली. या मोहिमेत सैनिकांच्या झालेल्या हालअपेष्टांबद्दल खापिकान लिहितो, फौजेत धान्याचा दुष्काळ पडला. महागाई इतकी वाढली की कधीकधी 3-3, 4-4 रुपये देऊनही एक शेर गव्हाचे पीठ मिळण्याचे झाले. फौजेतील माणसांपैकी जे मृत्यूच्या दाढेतून वाचले त्यांच्या शरीरात तर अर्धेच प्राण शिल्लक राहण्याप्रमाणे होते. ते हैराण झाले होते. प्रत्येक श्वासागणिक त्यांना वाटे की तेवढेच आयुष्य लाभले, हीच खैर झाली. एकाही सरदाराच्या तबेल्यात स्वारी योगी असा एकही घोडा राहिला नव्हता. मग बिचारे शिपायांची काय कथा. अशा प्रकारे फजित पाहून शेजादा घाटावर जीवानीशी पोहोचला. मार्गात बहादूर खानाने त्याला आवश्यक तो सरंजाम दिला. औरंगजेबास शेजादेच्या मोहिमेची दुर्दशा समजताच त्याने बक्षीर रहुल्ला खानास याच्या तैनातीत तातडीने रवाना केले. अशा प्रकारे मोठ्या महत्त्वाकांक्षेने बादशाने मराठी राज्यावर पाठवलेल्या दोन्ही मोहिमा अपयशी ठरल्या. स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांना मराठी प्रतिकार करीत होते, पण स्वराज्याबाहेर पडून मोगली मुलकात ते कशा प्रकारचा धुमाकूळ घालत होते याची शेकडो उदाहरणे मोगली इतिहासकार खापिका, साके मुस्तैद व भीमसेन सक्सेना यांच्या इतिहास ग्रंथात पानापानावर आढळून येतात. औरंगजेबाच्या दक्षिणेच्या मोहिमेच्या या प्रारंभीच्या कालखंडात त्यास इच्छित फळ मिळाले नाही. मराठ्यांचे राज्य आपण हा म्हणता बुडवू ही त्याची घमेंड संभाजीराजांनी जिरवली. संभाजी महाराजांसमोर त्याची हालत खराब झाली. तो त्रागा करू लागला. त्याच्या यावेळेच्या मनस्थितीचे वर्णन इंग्रजांनी पुढे दिले आहे. इंग्रज म्हणतात, मोगल पातशाह संभाजीराजांविरुद्ध इतका चिडला आहे की त्याने आपली पगडी उतरली आणि शपथ घेतली की त्याला मारल्याखेरीज किंवा त्याला राज्यातून हाकलून लावल्याखेरीज ती परत डोकीवर धरणार नाही. बादशाच्या वृत्तीची चलबिचल व असहायता पुढे तशीच टिकून राहिली. रियासतकार सरदेसाईंनी त्याचे सुरेख वर्णन केले आहे. कल्याण, औरंगाबाद, चांदा, बेदर, फलटण व खाली रायगड एवढ्या विस्तृत टापूत प्रचंड सामर्थ्य धारण करणाऱ्या बादशाशी संभाजीराजाने जो 1 वर्षापोतो विलक्षण सामना केला त्याच इतिहासात थोडीच तोड सापडेल. खेदाची गोष्ट इतकीच की या झगड्याच्या हकीकती कोठेही मराठी कागदावर नमूद नाहीत. एक गोष्ट खरी की एवढा पराक्रमी बादशाह आपले प्रचंड सामर्थ्य संभाजीराजांवर खर्च करीत असता 1 वर्षात त्यास काहीच परिणाम दिसून येईना. उलट अनेक ठिकाणी मराठ्यांनी मोगलास गाठून त्यांचा फन्ना उडविला. अशा सर्व गोष्टी पाहून औरंगजेबाची खात्री झाली की संभाजी महाराजांना जिंकणे वाटते तेवढे सोपे नाही. आपले सैनिक कुचराई करीत असा त्याचा समज होता. तो आता साप खोटा ठरला. अशा पद्धतीने युद्धाचा पार येणार नाही असे त्यास कळून चुकले आणि काही नवीन मार्ग ठरवण्याकरिता त्याने 1683च्या पावसाळ्यात आपल्या ठिकठिकाणच्या सर्व सिराणींना जवळ वाटाघाटीसाठी आपल्याजवळ आणली. पण नवीन असे तो तरी काय ठरवणार. त्याच्या मनाची स्थिती भ्रमिष्ठासारखी झाली. अकबर तर उघड त्याच्याशी लढत होता. वडील पुत्र शाह आलम मराठ्यांस मिळून आहे अशी वार्ता सर्वत्र उठली होती. कोणावर भरोसा ठेवावा आणि कोणावर ठेवू नये असे त्यास होऊन गेले. मे महिन्यात तर असा काही काळ त्याचा की स्वतःच्या जीवाचा सुद्धा त्यास भरोसा वाटेना. केव्हा मारेकरी येऊन आपला जीव घेतील अशी भीती पडून त्यास चैन पडेना. मराठी म्हणजे केवळ सैतान होत. त्यांच्या या पिशाच्य भूमीत आपण एकदा कसे तरी निघून जावे असाही त्याने अल्पकाळ निश्चय केला. परंतु मागे दक्षिणेत राहून संभाजीराजांपुढे ठासून उभा राहण्यास कोणी कबूल होईना. वडील पुत्रास त्याने विनवले, तू ही कामगिरी अंगावर घे. तेव्हा तो म्हणाला, अफगाणिस्तानात अमीर खान आहे, त्यास इकडे बोलावून माझ्या हाताखाली द्या, म्हणजे मी हे काम पत्करितो. अमीर खानास हलव तर अफगाणिस्तान हातचा जाणार अशी विवंचना बादशास पडली. संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी दक्षिणेत कशी विलक्षण धामधूम माजवली व मोगलांची नामांकित शहरे कशी उद्ध्वस्त केली होती हे खुद्द बादशाचा बंडखोर पुत्र अकबर हा आपल्या बापास कसे सुनावतो पहा. दक्षिणेत प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे. वास्तविक पाहता हा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे भूवरील स्वर्गच होय आणि बुराणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ होय. पण आज ते शहर उद्ध्वस्त होऊन गेले आहे. औरंगाबाद शहर आपल्याच नावाने वसवण्यात आले आहे, पण मराठ्यांच्या आघाताने ते पाऱ्यासारखे अस्थिर झाले आहे. संभाजी महाराजांच्या मोगली मुलकावरील हल्ल्याच्या संदर्भात खापेकराने म्हटले आहे की मोगली मुलकावर हल्ले करण्याच्या कामी शिवाजीराजाने कधी कमतरता दाखवली नाही, पण खासा औरंगजेब चालून येईल या भीतीने त्याने बुराणपूर, औरंगाबाद या शहरांवर कधीच हल्ले चढवले नाही. खापेकारांस म्हणायचे आहे की बादशाच्या कोपाचा विचार न करता संभाजीराजाने या शहरांवर हल्ले चढवले होते.